तर मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो अनेक जणांच्या मनात असतो, पण बोलायला सगळ्यांनाच थोडंसं संकोच वाटत असतो. तो विषय म्हणजे सेक्स दरम्यान स्टॅमिना टिकवण्याची क्षमता कशी वाढवावी आणि ती नैसर्गिकरित्या वाढवणं खरंच शक्य आहे का? या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंद्रा काय सांगतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, सेक्स दरम्यान स्टॅमिना वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय काय आहे? डॉक्टर मुंद्रा सांगतात की सर्वप्रथम स्टॅमिना म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही, तर मन, शरीर आणि भावना या तिघांचं संतुलन आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की स्टॅमिना कमी म्हणजे फक्त शरीर कमजोर आहे, पण अनेकदा खरं कारण ताण, चिंता, घाई किंवा परफॉर्मन्सचा दबाव देखील असू शकतो. डॉक्टर मुंद्रा सांगतात की स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात पहिलं पाऊल म्हणजे पेसिंग म्हणजेच गती नियंत्रण करणे. सेक्स ही एक शर्यत नाही. घाई गडबड करून लवकर संपवण्याऐवजी आपली गती नियंत्रित ठेवणं म्हणजे खरं सेक्स आहे. सेक्स दरम्यान सावकाश, रिलॅक्स राहून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने स्टॅमिना वाढू शकतो. तर मंडळी, मन शांत असेल तर शरीर जास्त वेळ साथ देतं. दुसरं महत्त्वाचं तत्व म्हणजे माइंडफुलनेस, म्हणजे त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं. बऱ्याच वेळा लोकांचा फोकस मी किती वेळ टिकेन यावर असतो, पण त्या विचारामुळे लवकर थकवा येतो आणि नियंत्रण कमी होते. त्याऐवजी त्या क्षणाला पार्टनरसोबत भावनिक आणि शारीरिक कनेक्शन अनुभवणं, श्वासोच्छवासावर लक्ष देणं आणि स्टॅमिना टिकवण्यासाठी एक प्रभावी यंत्र ठरू शकतं. डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही, तर ती संवादाची प्रक्रिया देखील आहे. म्हणून पार्टनरशी खुलं बोलणं महत्त्वाचं आहे. एकमेकांना काय आवडतं, काय नकोय, कुठे आरामदायक वाटतं हे मोकळेपणाने शेअर केल्याने ताण कमी होतो. जेव्हा दोघांनाही एकमेकांचा रिदम समजतो, तेव्हा अनुभव जास्त सुखद आणि संतुलित ठरू शकतो. हा भावनिक आरामच सेक्स दरम्यान टिकून राहण्याची क्षमता वाढवतो. तसंच शरीराचं आरोग्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि त्याचा थेट फायदा स्टॅमिनावर होतो.